प्रभुमध्ये आनंद करा, आनंदित सा सर्वदा प्रभुमध्ये आनंद करा, आनंदित सा. पुन्हा मी सांगतो आनंद करा, पुन्हा मी सांगतो आनंद करा, पुन्हा मी सांगतो आनंद करा, पुन्हा मी सांगतो आनंद करा. सर्वदा प्रभुमध्ये आनंद करा, आनंदित सा सर्वदा प्रभुमध्ये आनंद करा, आनंदित सा. जितक्याने प्रभूच्या सानिध्यात वेळेचा सदुपयोग केला आहे, जितक्याने प्रभूच्या सानिध्यात वेळेचा सदुपयोग केला आहे, आनंद त्यांना मिळतो, कानाचा आनंद. सर्वदा प्रभुमध्ये आनंद करा, आनंदित सा सर्वदा प्रभुमध्ये आनंद करा, आनंदित सा आनंदित सा आनंदित सा. हालेलुया 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 हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. हालेलुया 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 हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. Thank you Jesus. Thank you Jesus. Thank you Jesus. Thank you Jesus. We love you Jesus. We love you Jesus. We praise you Jesus. We praise you Jesus. Hallelujah. 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 हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या ऑनलाईन प्रार्थना सभेसाठी आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपण ह्या प्रार्थना सभेमध्ये अगदी तन्मयतेने भक्तिभावे सहभागी होणार आहोत. त्या अगोदर आपल्या घरामध्ये आपल्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तीकडे आपण पाहणार आहोत आणि स्मित हास्य देत त्यांना प्रेज द लॉर्ड म्हणणार आहोत. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. चेहऱ्यावर स्मित हास्य असू द्या. अगदी आपण परमेश्वराचा आनंद अनुभवणार आहोत, परमेश्वराला स्तुती देणार आहोत. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 कारण तो परमेश्वर राजांचा राजा आहे. हालेलुया 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 हालेलुया. कारण तो परमेश्वर प्रभूचा प्रभू आहे. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 जोरदार टाळ्या देऊया त्या प्रभू परमेश्वराला. Thank थँक्यू you, Lord Jesus. Praise you, Master Permeshwar, Raja. Glory, Lord Jesus. सर्व धन्यवाद देतो आम्ही. Hallelujah. Thank you, Lord Jesus. तो आम्हाला जीवन Glory, दिलं Lord परमेश्वर. Jesus. Hallelujah, Lord Jesus. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, स्तुती आराधनेमध्ये सहभागी होण्या अगोदर क्षणभर शांत राहूया. आपल्या हातून कळत नकळत ज्या चुका, पाप, अपराध घडले असतील त्याबद्दल प्रभू परमेश्वराजवळ क्षमा मागूया. आपले डोळे बंद करूया आणि आपल्या अंतःकरणाच्या खोलात जाऊया. पाहूया
आपले मन परमेश्वरासमोर रिक्त करूया. Jesus. केवळ त्यालाच सर्व काही ठाऊक आहे. Yes, Lord. ज्या काही गोष्टी आपण अंधारात केलेल्या आहेत, जाणून बुजून जी पाप केलेली आहेत, ती सर्व त्याच्या समोर रिक्त करूया आणि शुद्ध होऊया. Jesus. प्रत्येक पापाची कबुली देऊया. हे प्रवेश जीसस, जीसस, येशू, Jesus. येशू. स्तोत्रकार अध्याय 51 वचन 1 ते 4 मध्ये आपल्याला सांगत आहे, हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर. Hallelujah. तू आपल्या विपुल करुणेने अनुसरून माझे अपराध काढून टाक. Yes, Lord. मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक. Jesus. माझी पाप दूर करून मला निर्मळ कर, Yes, Lord. कारण मी आपले अपराध जाणून आहे. माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे Yes, Lord. आणि मी केवळ आणि केवळ तुझ्या विरुद्ध पाप केले आहे. Hallelujah. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. Jesus. जीसस, येशू, मला शुद्ध कर. तू किती चांगला आहेस हे मी जाणून सुद्धा मी तुझ्या विरुद्ध पाप केलेला आहे. तू मला नवीन जीवन देतो हे मी जाणून सुद्धा मी तुझ्या विरुद्ध पाप केलेला आहे. Yes, Lord. मला क्षमा कर, Yes, Jesus. क्षमा कर. प्रभू परमेश्वर, ह्या क्षणी आपले संपूर्ण पाप, आपले संपूर्ण अपराध त्याच्या पदराशी घेत आहे Oh, Yeshua. आणि आपल्याला ह्या पापातून मुक्त करत आहे. Amen. आपल्याला रिक्त करत आहे. Thank you, Lord. आपली हृदय साफ करत आहे. Yes, Jesus. आपली खिन्न हृदय तो भरून काढत आहे. Hallelujah. आपल्याला नवीन आत्मा देत आहे. आपल्याला शुद्ध करत आहे. Hallelujah. आपल्याला संपूर्ण शुद्ध करत आहे. Hallelujah. त्या परमेश्वराला जोरदार टाळ्या देऊया, त्याला Thank you, स्तुती Lord. देऊया. Thank Thank you, you, Jesus. Jesus. Hallelujah, Lord Jesus. Glory, Lord Jesus. Praise you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah, Lord Jesus. Glory, Lord Jesus. Praise you, Jesus. Hallelujah, Lord Jesus. Glory, Lord Jesus. Hallelujah, Lord Jesus. Thank you, Jesus. Praise you, Jesus. We love you, Jesus. Hallelujah, Lord. Hallelujah. यीशुने आम्हा जीवन दिले हो, यीशुने आम्हा जीवन दिले हो, यीशुने आम्हा जीवन दिले हो, यीशुने आम्हा जीवन दिले हो. येशूचे गुण गाऊ, त्याची महिमा सांगू, एक आहे येशू राजा हो. येशूचे गुण गाऊ, त्याची महिमा सांगू, एक आहे येशू राजा हो. हालेलुया, आमेन, हालेलुया, हालेलुया, आमेन, हालेलुया, हालेलुया, आमेन, हालेलुया, हालेलुया, आमेन, हालेलुया. येशूने आम्हा शांती दिली हो, येशूने आम्हा शांती दिली हो, येशूने आम्हा शांती दिली हो, येशूने आम्हा शांती दिली हो. येशूचे गुण गाऊ, त्याची महिमा सांगू, एक आहे येशू राजा हो. येशूचे गुण गाऊ, त्याची महिमा सांगू, एक आहे येशू राजा हो. हालेलुया, आमेन, हालेलुया, हालेलुया, आमेन, हालेलुया, हालेलुया, आमेन, हालेलुया, हालेलुया, आमेन, हालेलुया. येशूने आम्हा आनंद दिला हो, येशूने आम्हा आनंद दिला हो, येशूने आम्हा आनंद दिला हो, येशूने आम्हा आनंद दिला हो. येशूचे गुण गाऊ, त्याची महिमा सांगू, एक आहे येशू राजा हो.
येशूचे गुण गाऊ त्याची महिमा सांगू एक आहे येशू राजा हो हालेलुया आमेन हालेलुया 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 हालेलुया आमेन हालेलुया. Thank you, Lord Jesus. Praise you, glory, Lord. We love our faithfulness. Hallelujah, Lord. Oh God, we love you, Lord. What is your matter? Faithfulness. Hallelujah, Lord. Rabashike de bere 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 bere. Shia ranga rabashike de hallelujah. Yesu, 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 Yesu. Hallelujah, Lord. Rabashike de bere bere bere. Thank you, Lord. Glory, Jesus. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. पित्याचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा पित्याचा गौरव असो. पुत्राचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा पुत्राचा गौरव असो. पवित्र आत्म्याचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा पवित्र आत्म्याचा गौरव असो. खरोखर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभूमध्ये आनंद करणे हे नित्याचे आहे, कारण तोच आपला तारणारा आहे. हालेलुया 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 हालेलुया. आणि त्याला स्तुतीचा यज्ञ देणे तेही देखील तेवढेच रास्त आहे. तीन युवकांचे गीत ह्यामध्ये ओवी 29 आणि 30 मध्ये म्हटलेलं आहे, हे प्रभो आमच्या पूर्वजाच्या देवा तू धन्य आहेस. हालेलुया हालेलुया. सर्व काळ तुझी स्तुती असणे आणि प्रशंसा होणे योग्य आहे. हालेलुया हालेलुया तुझे वैभवशाली आणि पवित्र नाम धन्य. हालेलुया हालेलुया. त्याची मोठी स्तुती हो. हालेलुया हालेलुया. आणि सर्व काळ प्रशंसा हो. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. खरोखर प्रभू परमेश्वराची स्तुती पदोपदी आणि नित्य नियमाने होणे अगदी रास्त आहे. एक छोटासा अनुभव सांगत आहे. मागच्या काही दिवसा अगोदर मोखाड्या ह्या ठिकाणी मिशन कार्यासाठी गेलेलो असताना हायवेवरून परतीचा प्रवास करत असताना मी आणि माझा सहकारी ड्रायव्हर आम्ही हायवेवरून येत होतो. पावसाळ्याचे दिवस होते आणि बाजूने भला मोठा कंटेनर होता आणि आम्ही त्याला ओव्हरटेक करण्यासाठी निघालो. जवळजवळ आम्ही 80-90च्या स्पीडला होतो, परंतु त्या लेनने जाणाऱ्या गाडीने पाणी उडवला आणि आमची गाडी जी जात होती आमच्या गाडीवर बाजूच्या कंटेनरने पाणी उडवला आणि आमच्या ड्रायव्हरला काहीच दिसेनासं झालं आणि त्याने 80 वरून लगेच हँडब्रेक मारला आणि जागच्या जागी गाडी थांबवली. परंतु मी त्या क्षणी डोळे बंद करून परमेश्वराचा धावा केला, कारण आम्ही हायवेवर होतो. जर त्या क्षणाला मागून गाडी आली असती तर ती गाडी आम्हाला चिरडून गेली असती, परंतु त्या क्षणाला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गाडी त्या ठिकाणी आली नाही आणि आम्ही त्या ठिकाणी वाचलो. केवळ आणि केवळ परमेश्वराचा धावा केला, त्यामुळे आम्ही वाचलेलो आहोत. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. आपण कसा आणि कोणत्या वेळी आणि कशा प्रकारे धावा करतो ह्याला महत्व नाही. आपण फक्त आणि फक्त परमेश्वराचं नाव आपल्या ओठावर आणलं, परमेश्वर आपल्यासाठी धावत येतो. Yes, Lord. म्हणून परमेश्वराने आपल्यावर केलेल्या अनंत अशा उपकारासाठी त्याला आपण आता धन्यवाद देणार आहोत. आपले मुख उघडूया, Thank you, आपल्या Jesus. घरामध्ये Praise दोन्ही you, हात Lord. उंच करून Praise you, टाळ्या Lord. देत परमेश्वराला धन्यवाद देऊया. Thank you, Jesus. We love you, Jesus. We praise you, आमच्या गरजा Jesus. पुरवणारा परमेश्वर, Thank you, Jesus. Hallelujah, Lord Jesus. We love you, Jesus. We praise you, Jesus. Hallelujah, Lord. Glory, Lord Jesus. Thank you, Lord Jesus. Praise Jesus. Glory, Lord Jesus. धन्यवाद प्रभू येशू. महिमा प्रभू. Thank you, Lord. जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शक्ति, जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई. जिस नाम
नाम में है बंदगी, यीशु है वो नाम। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। बीमारी से, गरीबी से, श्राप से है छुड़ाता, वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता। बीमारी से, गरीबी से, श्राप से है छुड़ाता, वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता। जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम। जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। उस नाम से शैतान डरे, उस नाम की जय जय करे। जिस नाम से ये जमाना झुके, उस नाम को सलाम करे। जिस नाम से शैतान डरे, उस नाम की जय जय करे। जिस नाम से ये जमाना झुके, उस नाम को सलाम करे। जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम। जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। शालोम शांति और सलाम लाए हैं आपके नाम, शालोम शांति और सलाम ये है यीशु का पैगाम। शालोम शांति और सलाम लाए हैं आपके नाम, शालोम शांति और सलाम ये है यीशु का पैगाम। तो गाओ हालेलूया, 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 तो गाओ हालेलूया।
Thank you, Lord Jesus. Praise समाधान परमेश्वर से राजा तेरा प्रभु तेरा तुला मी उन्नत धन्यवाद देतो परमेश्वर महान परमेश्वर राजांचा राजा स्वर्गात सिंहासनावर आमचा राजा आहे होशाना यू लॉर्ड सूर्य अंतराला शिकते रे 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 येशू 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 सूर्य अंतराला शिकते रे रे सियारा बसियारा थैंक यू लॉर्ड जीसस प्रभू येशू ख्रिस्ताला आपण स्तुतीचा यज्ञ दिलेला आहे. आता ही वेळ आहे त्याच्या अगदी जवळ जाण्याची. Yes, Lord. त्याचा अगदी जवळून अनुभव घेण्याची. Hallelujah. आपण आता गुडघ्यावर येणार आहोत. Jesus. प्रभू येशू ख्रिस्त जो साक्रामेंतामध्ये दिवसातले 24 तास आणि वर्षातले 365 दिवस उपस्थित असतो, Jesus. तो आपल्या समोर आपल्या भेटीसाठी येत आहे. Hallelujah. आपले डोळे बंद करूया. आपण अगदी त्याच्या समीप जाणार आहोत. Jesus, Lord. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, डॉक्टरांचा डॉक्टर, आपलं सर्वस्व Jesus. आपल्यामध्ये येत आहे. Hallelujah. त्याला भक्ती व्हावे, अगदी नम्रपणे वंदन करूया. Thank you, Lord Jesus. Praise Jesus. Shiara bashikete very, 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 very. Yeshua, Yeshua. आपली सर्व दुःखे जाणणारा, आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे आणणारा, Jesus. आपले तारण करणारा, Hallelujah. आपला तारणारा प्रभू परमेश्वर आपल्यामध्ये उपस्थित आहे. Jesus, Lord. मग आपल्याला कसली भीती? Hallelujah. आपल्याला तो त्याच्या कवेत घेत आहे. Yes, my Lord Jesus. आपल्याला तो त्याचा नवीन पवित्र आत्मा देत आहे. Yes, Lord. आपल्याला तो शुद्ध करत आहे. Jesus. आपल्या पापांची क्षमा करत आहे. Hallelujah. आपल्याला आरोग्य देत आहे. Thank you, Lord Jesus. संत मत्तई लिखित शुभवर्तमान अध्याय 3 ओवी 16 आणि पुढे. मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलाच पाण्यातून वर आला Jesus. आणि पहा आकाश उघडले. तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला. Hallelujah. आणि पहा आकाशातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, Yes, Lord. ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. Jesus, Lord. आपले डोळे बंद आहेत. तोच पवित्र आत्मा आपला परमेश्वर आपणावर पाठवित आहे. Yes, My Lord Jesus. Jesus. कबुतराच्या रूपाने तो पवित्र आत्मा आपल्या घरातून आपल्यावरती येत आहे. Yes, Jesus. ह्याचा आपण अनुभव घेऊया. Yes, Lord. तो पवित्र आत्मा आपला ताबा घेत आहे, Jesus. आपल्याला शुद्ध करत आहे. Yes, Lord. अनिष्ट गोष्टी आपल्यातून निघून जात आहेत. आपल्याला नवीन आरोग्य मिळत आहे. जीसस. आणि आपल्यासाठी परमेश्वर वाणी देत आहे की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे Hallelujah. आणि ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. Amen. जीसस. पवित्र आत्मा आपला ताबा घेत आहे. Yes, Lord. जीसस. जीसस. Jesus, Lord. जीसस. ह्या गीताद्वारे परमेश्वराच्या संदेशामध्ये आपण सहभागी होऊ. पवित्र आत्मा आपल्याला स्पर्श करत आहे. पवित्र आत्म्याला आपल्यामध्ये येऊ दे. जीसस. होली स्पिरिट. हे पवित्र आत्म्या, हे पवित्र आत्म्या. जीसस. येशू, येशू, येशू. ये आत्म्या कैवारी दान घेऊन ये.
आत्म्या कैवारी दान घेऊन ये. सेवेचे दान घेऊन येतो सर्वांची सेवा करण्या. श्रद्धेचे दान घेऊन येतो श्रद्धेने जीवन जगण्या. सेवेचे दान घेऊन येतो सर्वांची सेवा करण्या. श्रद्धेचे दान घेऊन येतो श्रद्धेने जीवन जगण्या. ये आत्म्या कैवारी दान घेऊन ये आत्म्या कैवारी दान घेऊन ये. दान घेऊन ये. दान घेऊन Yarabashikete bere 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 bere. Yarabashikete bere. हे पवित्र आत्म्या तुझं स्वागत तुला महिमा. ओरी अंतराबाशिकेते बरे. ओरी येरे बरे शियारांदा राबासा काताराबाशी येरे. ओरी याराबासा कातारंदे रे बे. ओरी येरे बे शियाराबासा राबाशी येरे. Thank you Jesus. Thank you Holy Spirit. परमेश्वराचा पवित्र आत्मा आपल्या भोवती आहे. तो आपल्यामध्ये वास करत आहे. त्याचा अनुभव घेऊया. आणि त्या प्रभू परमेश्वराची आराधना करत असताना त्याच्या समोर बसूया आणि त्याला सांगूया, हे प्रभू परमेश्वरा, तूच माझा सर्व काही आहेस. तूच माझा एकमेव असा परमेश्वर आहे. तूच माझा अल्फा व ओमेगा आहे. इर्मया अध्याय 33 ओवी 3 मध्ये म्हटलेलं आहे, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाही अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन. ह्या क्षणी आपण परमेश्वराला हाक मारूया. त्याला सांगूया, आपले सर्व घराणे त्याच्या समोर रिक्त करूया. आपले सर्व सुख दुःखे त्याच्या चरणाशी ठेवूया. आपल्या स्वतःला त्याच्या समोर ठेवूया आणि परमेश्वराला सांगूया, केवळ आणि केवळ तुझीच आराधना. तूच माझा परमेश्वर आहे. जीसस, येशू, येशूची आराधना, मी त्या परमेश्वराची आराधना, पवित्र आत्म्याची आराधना. परमेश्वर सुत प्रभु ईश्वर पावन आत्मा ईश्वर तेरी स्तुति
तेरी प्रशंसा भी हो। पिता परमेश्वर सुत प्रभु ईश्वर पावन आत्मा ईश्वर, तेरी स्तुति हो महिमा गान हो, तेरी प्रशंसा भी हो। आराधना 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 पिता परमेश्वर जीवन दाता, तू मेरी चट्टान है, तू मेरा बल है, तू मेरी ढाल है, जीने का आधार है। पिता परमेश्वर जीवन दाता, तू मेरी चट्टान है, तू मेरा बल है, तू मेरी ढाल है, जीने का आधार है। आराधना 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 जीसस। परमेश्वर आपल्याला स्पर्श करत आहे। प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा। प्रभूचा गौरव असो प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा। प्रभूचा गौरव असो। प्रिय बंधू भगिनींनो, माझ्या अगदी लहानपणचा हा अनुभव आहे। आमच्या अगदी शेजारीच एक कुटुंब राहत होतं। त्या कुटुंबामध्ये एकूण 7 मुलं। कॅन यू इमॅजिन? आज 3 मुलगे आणि 4 मुली। अँड टू मेक थिंग्स वर्स, त्यांचा जो बाप तो दारुड्या होता। रोज दारू पिऊन तो यायचा, घरामध्ये आपल्या शब्दात माज घालायचा।
शिवी, गाळी, मारहाण. बऱ्याच वेळेला तो आपली पत्नी आणि मुलं ह्यांना घराच्या बाहेर काढत असे, रात्रभर बाहेर ठेवत असे. आणि हे सगळं सहन करणारी सगळ्यात म्हणजे त्यांची आई. तिचं मला फार कौतुक वाटायचं. ती पळून का गेली नाही त्याला सोडून, किंवा घटस्फोट का घेतला नाही? कदाचित त्यावेळेला ही सगळी पद्धत नव्हती, पण पळून जात असत, पळून जाऊ शकली असती. आणि जर ती पळून गेली असती तर पहिलं म्हणजे एक विचार असा दुसरा आला की अरे 7 मुलं जन्मली, ही कशी जन्मली? म्हणजे ते एकत्र आले असतील, दे मस्ट हॅव हॅड सेक्स. परंतु तो सेक्स कसा घेतला, कधी घेतला? कारण तो नेहमी दारूच्या नशेत असे. दॅट मीन्स दे नेव्हर केम टुगेदर इन लव्ह. प्रेमाने ते एकत्र आले नाहीत. ही खरी म्हणजे त्याने जबरदस्ती केलेली आहे तिच्यावर. इट वॉज डोमेस्टिक व्हायलन्स ॲज फार एज सेक्स इज कन्सर्न. आणि ते सुद्धा तिने सहन केलेलं आहे आणि ती राहिले. आणि सगळ्यात विशेष म्हणजे हे सगळं होऊन सुद्धा, भूकमारी सहन करून सुद्धा, एक रोटी सगळ्या मुलांना वाटून सुद्धा तिने त्या मुलांना मोठं केलं. SSC पर्यंत सगळे शिकले. आय एम अ विटनेस. नुसते शिकलेच नाहीत तर प्रत्येक जण आपापल्या परीने मार्गाला लागला. सगळ्यांची लग्न झाली. आज त्यांच्यापैकी कितीतरी मला भेटतात. मी असा विचार करतो की त्यांच्या आईने जर का सहनशीलता दाखवली नसती, हे सगळं सहन करून ती एकत्र त्या कुटुंबाशी राहिली नसती, तर हे सगळे विखुरले असते. कदाचित त्यांच्यापैकी काही मुलं मुली पळून गेले असते, वाईट मार्गाला लागले असते. पण त्या बाईने, त्या आईने त्या सगळ्यांना एकत्र धरून ठेवलं आणि त्या कुटुंबाची एकत्र वाटचाल केली. प्रिय बंधू भगिनीनो, त्या बाईची आज मला आठवण झाली. त्याचं कारण, आज आपण सिनड 223ला सुरुवात केली आहे आणि त्या सिनडसाठी एक बोधचित्र बनवलेलं आहे. बोधचित्र आपण ते लक्षात घेतलं असेलच. ते बघा, बोधचित्रामध्ये काय दिलेला आहे संदेश, की आपल्याला एकत्र चालायचं आहे, एकमेकांचं सहन करून एकत्र वाटचाल करायची आहे. म्हणून त्या बोधचित्रामध्ये बरेचसे लोक लाईनीमध्ये दाखवलेले आहेत. सगळे वाटचाल करत आहेत. जवळजवळ 15 लोक त्यामध्ये दाखवलेले आहेत. जस्ट टू शो दॅट द होल ऑफ द ह्युमॅनिटी इज वॉकिंग टुगेदर. आणि सगळ्या जाती, धर्माचे, संस्कृतीचे आणि रंगाचे आणि ढंगाचे सुद्धा लोक त्यामध्ये आहेत. ते सगळे चालले आहेत. आणि त्यांना चालण्यासाठी मार्ग कोण दाखवतो? तुम्ही जर वर पाहिलं त्या क्राऊडच्या, तर एक झाडाचं प्रतीक तुम्हाला दिसेल. त्या झाड म्हणजे क्रॉस आहे, क्रूस. ज्या झाडाचा एक क्रूस बनवलेला होता तो क्रूस. तर क्रूस ह्या समूहाला मार्ग दाखवतो. कोणता मार्ग? क्रूसाचा मार्ग, की ज्यामध्ये दुःख आणि सुख ही सगळी येतील. ती सगळी सहन करीत आपल्याला पुढे जायचं आहे. पण हे दुःख सहन करण्यासाठी आपल्याला मदत सुद्धा दिलेली आहे. म्हणून त्या चित्रामध्ये वरती एक गोल सूर्यासारखा पांढरा गोल दिसतो. तो सूर्य म्हणजे आपलं ख्रिस्त शरीर संस्कार, जे आपण आता नुकता प्रस्थापित केलेला आहे. ते ख्रिस्त शरीर आपल्याला शक्ती देते ही वाटचाल करण्यासाठी, दुःख सहन करून पुढे जाण्यासाठी. एकत्र वाटचाल करायची म्हणजे कधी कधी जे मागे पडतात त्यांच्यासाठी आपला स्पीड थोडा कमी करणं आहे.
काही आपले वाटचाल करत असताना पडतात, अपंग आहेत, चालू शकत नाहीत, त्यांना हात देण्याचं काम करावं लागतं. काहींना उचलून पाठीवर मारून चालावं लागतं. अशी ही वाटचाल आहे. इतकंच नव्हे तर काही आपल्याबरोबर चालायला राजी नाहीत, ते परत जाऊ इच्छितात, पळू इच्छितात. अशांचं मनपरिवर्तन करणं मिशन म्हणून आणि त्यांना सुद्धा आपल्या बरोबर घेणं, हे सगळं त्या वाटचालीमध्ये आहे. आणि हेच खरं थीम आपल्या ह्या सिनडचं आहे. वी हॅव टू वॉक टुगेदर. आपण आपल्या घरामध्ये आपल्या घरातल्या माणसांबरोबर वाटचाल करायची आहे. ती ह्या बाईने, तिचं नाव जानतिरेस, तिने ते नगदी व्यवस्थित आयुष्यभर केलेलं आहे. आपल्या शेजोळ्यातल्या लोकांना एकत्र घेऊन जायचं आहे. आपल्या देशातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आणि अख्ख्या जगातले सुद्धा जे देश युद्ध करू इच्छितात त्यांची सुद्धा मनपरिवर्तन करून एकत्र शांतीच्या मार्गाने आपल्याला चालायचं आहे. हा आहे संदेश आजच्या ह्या आपल्या सिनडचा. तर प्रिय बंधू भगिनीनो, आपण या सहनशीलतेशिवाय ही वाटचाल करू शकत नाहीत. सहनशीलता हे एक फार मोठा असा सद्गुण आहे. त्या सद्गुणाशिवाय सिनड यशस्वी होऊ शकत नाही. आपलं जीवन सुद्धा यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून प्रिय बंधू भगिनीनो, आपण या सहनशीलतेवर थोडासा विचार करू. तर त्या बाबतीत जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की स्त्रीला परमेश्वराने खूप खूप सहनशीलता दिलेली आहे. एक परमेश्वराची देणगी ही स्त्रीला दिलेली आहे. पुरुष आणि स्त्री यांची आपण जर तुलना केली तर पुरुषापेक्षा स्त्री ही अधिक सहनशील आहे. ती एक देणगीच, नैसर्गिक देणगी स्त्रीला दिलेली आहे. आणि ती नैसर्गिक देणगी स्त्रीच्या नैसर्गिक जीवनामध्येच आपल्याला दिसते. वुमन हॅज टू बी बेअरिंग. वुमन हॅज टू बेअर अ लॉट ऑफ सॉरोज. आपली 7 दुःखाची माऊली आठवा. तर स्त्रीला, प्रत्येक स्त्रीला सहन करावं लागतं. तिचं शरीरच जणू काही सहन करण्यासाठी बनवलेलं आहे. स्त्रीला एका जीवाला जन्म द्यायचा असतो. स्त्रीच दुसऱ्या जीवाला जन्म देऊ शकते, पुरुष नाही. हे आपल्याला कबूल करावं लागेल. पुरुष फक्त बी टाकून जातो, पण तो प्रत्यक्ष जीव वाढवणं, त्याला जन्म देणं आणि पुढे त्याचं बघणं, हे सगळं स्त्रीला करावं लागतं. आणि त्यासाठी शी हॅज टू बी बेअरिंग. शी हॅज टू बी बेअरिंग अ लॉट ऑफ ट्रूथ्स. शी हॅज टू हॅव द स्ट्रेंथ. उदाहरणार्थ, ही स्त्री जी एका जीवाला जन्म देते, ते एक मोठं रहस्य आहे. त्या रहस्याचा आपण नेहमी विचार केला पाहिजे. स्त्रीला माता होण्यासाठी एका पुरुषाला समर्पित व्हावं लागतं. शी हॅज टू कॉन्सक्रेट, गिव्ह हरसेल्फ टू अ मॅन, बॉडी अँड माइंड बोथ. आणि अशा प्रकारे ते समर्पण आहे. अर्थात त्या पुरुषाने ते एक समर्पण चांगल्या प्रकारे सन्मानाने स्वीकारलं तर ठीक, नाही तर तो बलात्कार आहे, अत्याचार आहे. पण इन फॅक्ट इट इज लव्ह, अँड इन लव्ह शी सरेंडर्स हरसेल्फ टू द मॅन. आणि त्यामधून नवीन जीवाचा जन्म होतो. त्या जीवाला 9 महिने वाढवावं लागतं, सांभाळावं लागतं. आपल्या एका शरीराचा भाग म्हणून त्याला जपावं लागतं. हे काही सोपं नाही. आणि म्हणून बऱ्याच वेळेला शब्द वापरला जातो, शी इज कन्फाइंड, म्हणजे स्थानबद्ध झालेली आहे. शी कांट मूव्ह, शी इज कॉट अप ॲज इट वर. स्थानबद्धता. अशा प्रकारे तिला ते सहन करावं लागतं. आणि जन्म देताना तर तिचं शरीर फाडून ते मूल जन्माला येतं, फाडून. आणि जर नीट नैसर्गिकरित्या जर ते फाटलं नाही तर ते फाडावं लागतं, कापावं लागतं. त्याला सिझरियन म्हणतात. केवढी
क्रौर्य तिला सहन करावं लागतं. आणि त्याच्यानंतर सुद्धा त्या मुलाला सांभाळणं, वाढवणं यासाठी केवढे तरी खस्ता खाव्या लागतात. आपल्या डोळ्याचा दिवा करावा लागतो, हाताचा पाळणा करावा लागतो. अशा प्रकारे हे सगळं सहन करत 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 त्या मुलाला वाढवावं लागतं. दिस इज समथिंग नॅचरल. आणि म्हणून परमेश्वराने स्त्रीला असं शरीर दिलंय की जे सहन करू शकतं. वास्तविक स्त्रीचं शरीर पुरुषापेक्षा अधिक सहन करू शकतं. ते शक्तिमान नसेल, बट इट कॅन बेअर. आणि माइंड, तिच्या फिलिंग्स ह्या ती खूप सहन करू शकते, पुरुषापेक्षा जास्त सहन करू शकते. तर सगळ्या स्त्री जातीला माझा एक संदेश असा आहे की गॉड हॅज गिवन यू द गिफ्ट ऑफ बेअरिंग, सहनशीलता, की ज्या सहनशीलतेनेच आपण हा प्रवास, सहप्रवास, वॉकिंग टुगेदर कॅन बी डन इझिली. पण प्रिय बंधू भगिनींनो, स्त्रीने किती सहन करावं? तिच्यावर बऱ्याच वेळेला अत्याचार होतात आणि मग स्त्री बंड करून उठते. ते बरोबर आहे का? शक्यतो नसावं. आणि त्यासाठीच वास्तविक आपल्याला ही एक मोठी देणगी दिलेली आहे, कृपा दिलेली आहे सहन करण्याची. पवित्र आत्मा जो दाखवलेला आहे, त्याच्या सगळ्या फांद्या दाखवलेल्या आहेत. त्या फांद्याने पवित्र आत्मा आपल्यावर ह्या कृपेचा वर्षाव करतो. पण प्रिय बंधू भगिनींनो, ह्याचाही अर्थ असा नव्हे की आपण स्त्रीवर हे अत्याचार करत राहावं. ती सहन करते म्हणून सहन करण्यासाठी तिला नाही. टाइम कम्स वेन शी विल रिव्होल्ट. आणि अशा रिव्होल्टला परमेश्वराची संमती आहे का? मरियेची संमती आहे का? नाही. शी मस्ट स्टँड अप टू हर राईट्स. तिच्यावर अन्याय होता कामा नये, तिला न्याय मिळाला पाहिजे. आणि म्हणूनच आज आपण ऐकतो स्त्री मुक्तीची चळवळ. स्त्रीला न्याय मिळवून देण्यासाठी ह्या संस्था बनवलेल्या आहेत आणि या संस्थाद्वारे त्यांच्यासाठी काम केलं जातं. त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचा आशीर्वाद आहे का? ख्रिस्ताचा आशीर्वाद आहे का? मरियेचा आशीर्वाद आहे का? होय, आहे. आणि आपण पाहतो विशेषतः येशू ख्रिस्ताने ह्या अन्यायाच्या विरुद्ध हाक दिलेली आहे आणि झगडण्यासाठी आपल्याला आव्हान केलेलं आहे. येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की तुम्ही जे समाजाचे मेंढपाळ आहेत, त्याच्यामध्ये राज्यकर्ते आले, धर्मगुरू सुद्धा आले, तुम्ही ह्या लोकांवर जड अशी ओझी लादता आणि ती वाहण्यासाठी तुम्ही हातभार सुद्धा लावत नाहीत. आणि म्हणून त्यांना तो एक प्रकारे द्वेषाने, रागाने त्यांच्यावर एक वाईट शब्द सुद्धा वापरतो, तुम्हावर तुमची दुर्दशा हो. आणि अशा वेळेला तो म्हणतो की ह्या सगळ्यांनी आपल्या अन्यायाच्या विरुद्ध झगडलं पाहिजे. आपल्याला असं वाटतं की मरिया नम्र, हात जोडलेली नाही. मरियेचं खरं रूप सुद्धा आपण पाहिलेलं नाही. विशेषतः जेव्हा ती येशू बाळाला आपल्या उदरामध्ये धारण करते आणि ती आपल्या मावस बहिणीला भेटायला जाते, तेव्हा ती एक स्तोत्र गाते. त्या स्तोत्रामध्ये ती परमेश्वराची स्तुती करते. माझा जीव प्रभूला धन्य म्हणतो. प्रेज द लॉर्ड. कशासाठी? कारण ह्या परमेश्वराने माझ्यासाठी महत्कृत्य केलेली आहेत. आणि मग ती सगळी महत्कृत्य ती एका मागून एक सांगते. कोणती? एक महत्वाचं त्याने महत्कृत्य केलंय ते असं की जे गर्विष्ठ आहेत त्यांची दाणादाण केलेली आहे. शब्द बघा, दाणादाण म्हणजे साप फोडून तोडून टाकलेले आहेत. जे धनवान आहेत, मोठ्या आसनावर बसलेले आहेत, त्यांना त्याने खेचून खाली काढलेलं आहे. आणि जे गरीब आहेत त्यांना उंच केलेलं आहे. जे खाऊन मस्त झालेले आहेत त्यांना त्याने उपाशी पाठवले. आणि जी उपाशी आहेत
त्यांना उत्तम पदार्थांनी तृप्त केलेले, ही तिची भाषा आहे. ही क्रांतिकारी भाषा आहे. अशी क्रांती होऊ शकते आणि केली पाहिजे, अशा प्रकारे मरियेचा हा संदेश आहे. आणि म्हणून ही स्त्री मुक्तीची जी मुवमेंट आहे, चळवळ आहे, त्याला परमेश्वराचा आशीर्वाद आहे. म्हणून आम्ही जे पुरुष आहोत त्या आम्ही पुरुषांनी आणि इतरांनी हे जाणून घेतलं पाहिजे की स्त्रीला स्त्रीचा सन्मान मिळाला पाहिजे. आणि वास्तविक स्त्री आई होऊ शकते, हा फार मोठा सन्मान आहे तिचा. स्त्रीने सुद्धा हे समजून घ्यावं की परमेश्वराने आपल्याला दिलेलं हे फार मोठं वरदान आहे की जे पुरुषाला मिळू शकत नाही. इट्स नॉट इझी दॅट यू कॅन क्रिएट अनदर ह्युमन बीइंग. आणि हा ह्युमन बीइंग तयार करत असताना साक्षात प्रभू परमेश्वर खाली उतरतो आणि आईच्या उदरामध्ये हळूहळू एक एक पेशी, एक एक नस, एक एक तंतू बनवून ते शरीर वाढीस लागून 9 महिने घेतो तो. 9 महिने परमेश्वर स्त्रीच्या शरीरामध्ये बिझी आहे. ही इज डुईंग द बॅक. व्हॉट अ ब्युटिफुल, एक प्रकारचं फार मोठं असं वरदान स्त्रीला परमेश्वराने दिलेलं आहे. तर एकदा अशाच मुली जमलेल्या होत्या आणि त्यामध्ये एक मुलगी, तिने स्पोर्ट्समध्ये फार मोठं यश मिळवलं होतं. मी तिला म्हटलं की आर यू प्राऊड टू बी अ वुमन? आय वॉज शॉक्ड. ती म्हणाली नो, आय वुड हॅव लाईक टू बी अ बॉय. कारण जर मी पुरुष असतो तर ह्या स्पोर्ट्समध्ये आणखीन खूप काही केलं असतं. दॅट इज नॉट करेक्ट. एव्हरी गर्ल शुड बी प्राऊड टू बी अ गर्ल, प्राऊड टू बी अ वुमन, बिकॉज शी कॅन बेअर अ चाइल्ड अँड गिव्ह बर्थ टू अनदर ह्युमन बीइंग. दॅट इज द ग्रेटेस्ट थिंग द वुमन कॅन डू. म्हणून सायकॉलॉजिस्ट म्हणतात की स्त्री ही करिअर जास्त करण्याच्या भानगडीत पडत नाही. पुरुषाला ते करिअर पाहिजे असतं. कारण स्त्री म्हणते मी एका जीवाला जन्म दिला, सगळ्यात मोठं काम केलंय मी. जस्ट थिंक ओव्हर इट. पण ॲट द सेम टाइम अशा ह्या स्त्रीवर आपण जास्त अत्याचार करू नये आणि अत्याचार होत असतील तर ते दूर करण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रिय बंधू भगिनीनो, ह्या सिनडच्या वर्षामध्ये आपल्याला एकत्र जगायचं आहे, एकत्र चालायचं आहे. स्त्री आणि पुरुष ह्यांनी एकत्र सहप्रवास करायचा आहे. एकमेकांना समजून घ्यायचं आहे, एकमेकांसाठी सहन करायचं आहे. किंबहुना स्त्रीपासून पुरुषाने सुद्धा सहन करण्यासाठी शिकावं. एकमेकाने एकमेकांचे सद्गुण शिकावेत आणि त्याप्रमाणे हा सहप्रवास चांगला व्हावा. आज आपण ह्या प्रार्थनेमध्ये विशेषतः त्या हेतूसाठी सुद्धा प्रार्थना करू की हे सिनडचं वर्ष जे आता आपण सुरू केलेलं आहे त्या वर्षामध्ये आपली चांगली समज व्हावी, चांगल्या रीतीने आपले प्रयत्न आपण करावेत. घरात, शेजोळात, आपल्या देशात आणि जगामध्ये सुद्धा सगळ्यांनी एकत्र चालण्यासाठी शिकावं आणि सुखा समाधानाने ह्या अख्ख्या मानवजातीचा विकास व्हावा, अशी आपण प्रार्थना ह्या प्रार्थनेमध्ये करूया. पवित्र पवित्र पवित्र, राजांचा राजा, प्रभूचा प्रभू, या क्षणाला आपल्यामध्ये उपस्थित आहे. आणि प्रवचनात ऐकल्याप्रमाणे ज्याने सहनशीलतेचा मूलमंत्र मानव जातीला दिला, ह्या जगाच्या तारणासाठी त्याने असंख्य दुःख, कष्ट सहन केले.
ते चापकाचे फटके, तो असह्य काटेरी मुकुट, ती दुःखदायक कालवारीची वाट व ते अति क्लेशदायक क्रूसावरचं मरण त्याने सहन केलं फक्त आणि फक्त आपल्यासाठी, Yes, Lord. आपल्या उद्धारासाठी, Oh, यशराजा. आपल्या तारणासाठी. Hallelujah. पहा, तोच येशू ख्रिस्त या क्षणाला भाकरीच्या रूपात आपल्या समोर उपस्थित आहे. Yes, Lord. डॉक्टरांचा डॉक्टर, वैद्यांचा वैद्य, आपले सर्व दुःख निवारणारा परमेश्वर. Hallelujah. होय परमेश्वरा, या क्षणाला आम्ही तुझ्या समोर येत आहोत, तुझ्या समोर गुडघे टेकत आहोत, तुझ्या शरण येत आहोत. Oh, यशराजा. जे आमच्यामध्ये अंधारात आहे ते तू प्रकाशित कर परमेश्वरा. Jesus. जी कमतरता आमच्यामध्ये आहे त्याला तू बळकटी दे परमेश्वरा. Oh, यशराजा. जे मोडलेलं तुटलेलं आहे आमच्यामध्ये प्रभू परमेश्वरा, जे तुटून गेलेलं आहे प्रभू परमेश्वरा, ते पुन्हा जोड परमेश्वरा. Yes, Jesus, Lord. जे आजारी, जे दुःख आमच्यामध्ये आहे, ज्या जखमा आमच्यामध्ये आहेत, तुझ्या प्रेमाने त्या हील कर परमेश्वरा. Jesus. आमच्यामधील प्रेम, आमच्यामधील शांती पुन्हा पुनर्जीवित कर परमेश्वरा. Hallelujah, Jesus. जे आमच्यामध्ये मृत झालेलं आहे प्रभू परमेश्वरा, तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या प्रेमाने ते पुन्हा जिवंत कर परमेश्वरा. Oh, यशराजा. खरोखर आम्ही आमच्या कुटुंबासाठी प्रभू परमेश्वरा, आमच्या सर्व शेजोळासाठी या क्षणाला, आमच्या सर्व दुःखी कष्टी सर्व जनांसाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करीत आहोत प्रभू परमेश्वरा. या क्षणाला आम्ही आमच्या सर्व दुःख तुझ्या समोर ठेवत आहोत. आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या समोर ठेवत आहोत, Yes, Jesus. आमच्या कुटुंबाला तुझ्या समोर ठेवत आहोत. ज्या ज्या व्यक्तीने आम्हाला प्रार्थना करायला सांगितलेली आहे त्या व्यक्तींना आम्ही तुझ्या समोर ठेवत आहोत प्रभू परमेश्वरा. खरोखर जे आजारी आहेत प्रभू परमेश्वरा, जे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत, करोनाने बाधित असलेल्या आमच्या प्रत्येक बंधू भगिनींना आम्ही तुझ्या समोर ठेवत आहोत प्रभू परमेश्वरा. येशू राजा दे दुःखी कष्टी आहोत, आम्ही सर्वांना तुझ्या चरणाशी ठेवत आहोत प्रभू. जे पती पत्नी बाळाची देणगी मागत आहेत प्रभू, त्यांना आम्ही तुझ्या चरणाशी ठेवतो. या क्षणाला लाईव्ह चॅट मध्ये जे जे बंधू भगिनी विनंती करत आहेत प्रभू परमेश्वर, त्यांना आम्ही तुझ्या चरणाशी ठेवत आहोत. आमच्या सर्व प्रार्थना आम्ही तुझ्या चरणाशी ठेवतात. आम्ही विश्वास ठेवत आहोत प्रभू परमेश्वरा, कारण स्तोत्र संहिता स्तोत्र 36 मध्ये म्हटलेलं आहे प्रभू परमेश्वरा, विपत्काली तू आम्हाला लज्जित होऊ देणार नाहीस व दुष्काळाच्या दिवसात देखील तू आम्हाला तृप्त ठेवणार आहे प्रभू परमेश्वरा. खरोखर तुझ्यावर विश्वास ठेवणारा कधीच तू लज्जित फजित करणार नाही परमेश्वरा. म्हणून आम्ही आमची सर्व गाळणे, आमची सर्व दुःख आम्ही तुझ्या चरणाशी ठेवत आहोत प्रभू परमेश्वरा. व विश्वासाने प्रार्थना करत आहोत, कारण तू म्हटलेलं आहे विश्वास ठेव प्रभूचे गौरव पाशील प्रभू परमेश्वरा. प्रभू आमची सर्व दुखणी आम्ही तुझ्या समोर ठेवत आहोत प्रभू परमेश्वरा, कारण तुझं वचन सांगतं की उद्धार करवत नाहीत का परमेश्वराचा हात तोकडा झालेला नाही आणि ऐकू येत नाहीत का तुझा कान मंद झालेला नाही प्रभू परमेश्वरा. आमची प्रत्येक आरोळी तू ऐकणार आहे प्रभू परमेश्वरा. आमची प्रत्येक प्रार्थना तू ऐकणार आहे प्रभू परमेश्वरा. सहनशीलतेचं दान तू आम्हाला देणार आहे प्रभू परमेश्वरा. प्रत्येक दुःख सहन करण्याची शक्ती तू आम्हाला देणार आहे प्रभू परमेश्वरा. कारण प्रभू परमेश्वर आम्ही जेव्हा जेव्हा अशक्त प्रभू तुझ्यामध्ये आम्ही सशक्त आहोत प्रभू परमेश्वरा. प्रभू जेव्हा जेव्हा आम्ही पडतो तू आमचा आधार आहे प्रभू परमेश्वरा. अंधारात प्रभू परमेश्वरा तू आमचा आशेचं किरण आहे प्रभू परमेश्वरा. तू आम्हाला कधी ढळू देणार नाही प्रभू, कधी लज्जित होऊ देणार नाही, कधीही पडू देणार नाही प्रभू परमेश्वरा. आमचा दुःख हरण करणारा परमेश्वर तू आहे. या क्षणाला आम्ही आमच्या सर्व प्रार्थना, सर्व गोष्टी तुझ्या समोर ठेवत आहोत प्रभू परमेश्वरा. व या क्षणाला आम्ही तुला शरण आहोत प्रभू परमेश्वरा, शरण जात आहोत प्रभू परमेश्वरा. कारण तू वचनात सांगत आहे, बघणार हृदय तू कधीही चिडकारणार नाहीस प्रभू परमेश्वरा. आमच्या सर्व प्रार्थना या क्षणाला आम्ही तुझ्या समोर ठेवत आहोत. आम्ही ज्या ज्या दुःखात आहोत, ज्या ज्या आजारात, ज्या ज्या संकटात आहोत प्रभू परमेश्वरा, आम्ही सर्व
तुझ्या चरणाशी ठेवत आहोत. आम्ही रिक्त होत आहोत प्रभू परमेश्वरा तुझ्या समोर. मोकळे आहोत प्रभू परमेश्वरा. या क्षणाला अन्य भाषेमध्ये आम्ही तुला उंचावित आहोत प्रभू परमेश्वरा. आम्ही मुक्त होत आहोत तुझ्या समोर प्रभू परमेश्वरा. मुक्त कर प्रत्येक दुःखातून प्रभू परमेश्वरा. मोकळं कर प्रत्येक आजारातून. मोकळं कर प्रत्येक बंधनातून प्रभू परमेश्वरा. बोलिया रा बांधारी या रा 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 कशिया रा 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 एलिया रा बांधारी या रा 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 रा. मोकळं कर प्रभू परमेश्वरा सर्व आजारातून सर्व बंधनातून. ज्या व्यक्तीने आम्हाला प्रार्थना करणारे सांगितलेले आहे प्रभू प्रत्येक प्रत्येकाला मोकळं कर. शारोग्याचा जाग दे प्रभू परमेश्वरा. तुझ्या कृपेचा वर्षाव त्यांच्यावर कर. बोलिया रा बांधारी या रा 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 कशिया रा 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 बोलिया रा 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 बांधारी या रा 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 कशिया रा 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 बोलिया रा बांधारी या रा 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 कशिया रा 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 एलिया रा 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 बांधारी या रा 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 कशिया रा 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 एलिया रा 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 बोलिया रा बांधारी या रा 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 कशिया रा रा. येशू लॉर्ड, येशू लॉर्ड, येशू लॉर्ड, येशू लॉर्ड, येशू लॉर्ड, येशू लॉर्ड, येशू लॉर्ड. या पवित्र साक्रामेंतातून जी कृपा वाहत आहे त्या कृपा आशीर्वादाचा आपण स्वीकार करूया. प्रभू या क्षणाला आपल्याला त्याच्या शांतीने भरत आहे. आपले सर्व मार्ग तो मोकळे करत आहे. आपली सर्व बंधनं तो तोडत आहे. आपले सर्व दुखणी तो दूर करत आहे. आपले सर्व आजार तो दूर करत आहे. त्याचा आरोग्यदायी स्पर्श तो आपल्याला करत आहे. तो दैवी अनुभव आपण घेऊया. ज्या ठिकाणी आहोत आपण, जिथेही बसलेलो आहोत, ज्या उपकरणासमोर आपण बसलेलो आहोत, ह्या साक्रामेंतातून येणाऱ्या कृपेचा आपण स्वीकार करूया. प्रभू त्याच्या दैवी आणि पवित्र शांतीने आपल्याला भरत आहे. अनुभवूया. शियारा बांधारिया होलियारा बांधारिया शियाला ला 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 शियारा रा 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 एलियारा बांधारिया रा 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 रा. आपली सर्व विनंत्या त्याने मान्य केलेल्या आहेत म्हणून अन्य भाषेमध्ये आपण त्याला धन्यवाद देऊया. होलियाला ला ला शियारा बांधारिया रा 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 रा. थँक्यू 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 लॉर्ड जीसस. होलियारा बांधारिया रा 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 शिरियारा बांधारिया रा 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 एलियारा बांधारिया रा 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 रा. येशू लॉर्ड, येशू लॉर्ड, येशू लॉर्ड, येशू लॉर्ड. Thank you, Jesus. त्या साक्रामेंताचा आशीर्वाद आपण घेऊया. Jesus. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. संकट समयी आम्हाला रक्षितो, सुरक्षित स्थळी आम्हाला ठेवितो. संकट समयी आम्हाला रक्षितो, सुरक्षित स्थळी आम्हाला ठेवितो. विनाशापासून आम्हाला वाचवितो, विनाशापासून आम्हाला वाचवितो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला
लावा